नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेचा वर्कशॉप पाहणार आहोत। याआधी आपण या कवितेचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर वर्कशॉप सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिवन बिलो, चूज द वन दॅट सूट्स दिस पोएम बेस्ट। म्हणजे खाली आपल्याला वेगवेगळी बोधवाक्य दिलेली आहेत आणि या बोधवाक्यांपैकी कवितेला जे योग्य असं बोधवाक्य आहे ते निवडायचं आहे। ए, फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू। बी, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स। सी, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू। डी, एक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस और रिस्क that you have taken. E, keeping your self-esteem intact, just try to relax in life. आता यातील जे योग्य असं बोधवाक्य आहे ते अशा प्रकारचं आहे, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू। बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू। क्वेश्चन नंबर 2, state the following. A, theme or central idea of the poem. Theme or central idea of the poem is that our life must flow and renew itself at every moment of its being. When we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters and exciting challenges, then only we live our life fully. If we live stagnant, repetitive or conventional life, we start dying slowly instead of living fully satisfied life. Number B, line that provides evidence of the theme. If you do not change your life, you start dying slowly. If you do not change your life, you start dying slowly. Number C, 3 characteristics from the poem that makes a person dull and uninteresting. First, becoming a slave of your habits. Number 2, not going with fresh emotions. Number 3, not facing exciting, risky challenges. Question number 3, pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. म्हणजेच कवितेमध्ये आलेली जी नाउन्स आहेत त्या नाउन्सचं डिस्क्रिप्शन कोणत्या शब्दांमध्ये केलेलं आहे, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो, त्यालाच डिस्क्रायबिंग वर्ड असं देखील म्हणतात। तर ते शब्द कोणते आहेत ते लिहायचे आहेत। फर्स्ट बघा, सेम पार्ट, सेम पार्ट। देन डिफरंट कलर्स, डिफरंट कलर्स, different colors. Third one is turbulent emotions, turbulent emotions, turbulent emotions. आणि त्यानंतर आहे sensible advice, sensible advice. अशा प्रकारे आपण इकडे जे पाहता आहे ते सगळे नाउन्स आहेत आणि या नाउन्सचं डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स किंवा त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो, तर ते सगळे वर्ड आहेत। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 4, कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम यू स्टार्ट डाइंग स्लोली टू द पोएम्स इन युनिट 1, 1.1 and 1.3. To which poem does the structure match? What differences do you notice in the other ones? Note them down. म्हणजेच काय की यू स्टार्ट डाइंग स्लोली ही जी कविता आहे त्या कवितेतल्या मांडणीची तुलना युनिट 1 मधील 1.1 आणि 1.3 या कवितांच्या मांडणीशी करायची आणि त्यातील कोणत्या कवितेची रचना आणि जुळणी या कवितेशी जुळणारी आहे ते पहा आणि दुसऱ्या कवितेमध्ये आपल्याला कोणते फरक आढळतात ते लिहायचे। बघा आता जुळणारी कविता कोणती आहे, द स्ट्रक्चर ऑफ द पोएम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट मॅचेस विथ दिस पोएम। म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही पोएम आहे ती या कवितेची मिळती जुळती आहे, त्याची मांडणी जी आहे ती मिळती जुळती आहे।
आणि डिफरन्सेस नोटीस इन द अदर पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. मग ते डिफरन्सेस कोणते आहेत? टीनेजर्स प्रेयर्स, फर्स्ट मेट्रिक रिदमिक राइम्स, राइम स्कीम. यू स्टार्ट डाइंग स्लोली, फ्री वर्स, नो राइम्स और राइमिंग schemes. Number 2, teenagers prayers, narrative, teenagers prayer to God. You start dying slowly, didactic poem means imparting advice. Teenagers prayers. Number 3, quatrain means a group of 4 lines in each stanza. You start dying slowly, different number of lines in each stanza. Number 4, teenagers prayer, different figures of speech. You start dying slowly, mainly repetition in the beginning of each line. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 5, what expression is repeated in the poem, how many times, why do you think the poet emphasizes it. म्हणजेच या कवितेत कोणता वाक्यप्रयोग किंवा कोणतं वाक्य पुन्हा पुन्हा आलेलं आहे आणि किती वेळा आलेलं आहे आणि कवीने त्या शब्दावरती इतका विशेष जोर किंवा त्या शब्दांना इतकं महत्त्व का दिलं आहे. द एक्सप्रेशन्स इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन द पोएम. इट हॅज बीन रिपीटेड 12 टाइम्स in the beginning of lines in the poem. The poet emphasizes it because he wants to urge strongly to read the poem and stress the things that we should not do. He reminds us every time what we should avoid to do for living good life. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 6, write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. फर्स्ट, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला कंप्लीट करून दिलेलं आहे. अपोजिट एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत, त्या लक्षात घ्या. यू डू नॉट ट्रॅव्हल, अपोजिट फ्रेज अशी दिलेली आहे, यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. मग त्याच पद्धतीने पुढे सेंटेन्स, इफ यू डू नॉट ॲप्रिसिएट युअर सेल्फ, त्यासाठी यू शुड ॲप्रिसिएट युअर सेल्फ. You should appreciate yourself. C, you kill your self-esteem. पुढे आपल्याला एक्सप्रेशन दिलेली आहे फ्रेज, you should keep up your self-esteem. You should keep up your self-esteem. D, you become a slave of habits. You become a slave of habits. तर त्यासाठी काय लिहिणार आहोत आपण, डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट. अपोजिट एक्सप्रेशन, अपोजिट फ्रेज लिहायची आहे, डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. ई, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. एफ, यू डू नॉट चेंज युअर लाईफ. यू शुड चेंज युअर लाईफ. यू शुड चेंज युअर लाईफ. G, you refuse to take a risk. You should always be ready to take a risk. You should always be ready to take a risk. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 8, complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. Means if I do this I shall. अशा प्रकारे आपल्याला कॉलम दिलेले आहेत आणि त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. फर्स्ट बघा, इफ आय ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला तर काय लिहू शकतो आपण, आय शल widen my worldly knowledge and experience. I shall widen my worldly knowledge and experience. Second, if I read, I shall be wise and knowledgeable. I shall be wise and knowledgeable. If I change my bad habits, I shall lead a gentle and civilized life. I shall lead a gentle and civilized life. If I play continuously on a mobile phone, if I play continuously on a mobile phone,
I shall miss the pleasures of playing on a playground. I shall miss the pleasures of playing on a playground. And last, if I don't make friends, I shall live dull, tedious, solitary and secluded life. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 आहे तो कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 9. Everyone needs inspiration to move ahead or make progress in our life. There are some things which inspire us to live better. What are those things? फर्स्ट बघा दिलेला आहे स्टोरीज हा एक वर्ड तुम्हाला इथे दिलेला आहे. तर त्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाऊ शकतात. सी. त्यासाठी फर्स्ट स्टोरीज म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण अशा अनेक गोष्टी लिहू शकतो की त्यात सगळ्यात आधी आपण ही गोष्ट लिहू शकतो बघा, स्टडी, अभ्यास. त्यानंतर ड्रीम्स, स्वप्न. त्यानंतर नंबर 3 आपण असं लिहू शकतो की आयडियल, आदर्श डोळ्यासमोर असतात आपल्या काहीतरी, तर आयडियल लिहू शकतो. त्यानंतर मोटिवेशन लिहू शकतो, मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा. आणि पॅरेंट्स सपोर्ट, पॅरेंट्स सपोर्ट ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे स्टडी, ड्रीम्स, आयडियल, मोटिवेशन आणि पॅरेंट्स सपोर्ट या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी उपयोगी पडत असतात, हे लक्षात येतं. अशा प्रकारे क्वेश्चन 9 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 10. कंप्लीट द वेब डायग्राम्स विथ वर्ड्स दॅट गो विथ देअर टॉपिक्स. बघा, टर्ब्युलंट, ग्लिसनिंग अँड सेन्सिबल असे वर्ड आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्याविषयी आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. मग रिलेटेड वर्ड्स लिहत असताना फर्स्ट वर्ड आपल्याला दिलेला आहे टर्ब्युलंट. बघा, फर्स्ट वर्ड आहे इथे टर्ब्युलंट. मग टर्ब्युलंटशी रिलेटेड वर्ड्स आपण लिहिणार आहोत. समजा टर्ब्युलंट हा वर्ड आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. मग आपण इथे वेदर, त्यानंतर क्राऊड, 4 वर्ड्स लिहायचे आहेत. सी वेव्स, सी वेव्स. आणि 4th आपण लिहू शकतो कंडिशन, कंडिशन. तर टर्ब्युलंटसाठी कंडिशन, वेदर, सी वेव्स आणि क्राऊड हे वर्ड आपण लिहू शकतो. दुसरा वर्ड आहे ग्लिसनिंग. दुसरा वर्ड आहे ग्लिसनिंग. ग्लिसनिंगसाठी आपण कोणते वर्ड लिहू शकतो बघा. फॉर ग्लिसनिंग आईज तिथे दिलेला आहे आपल्याला. मग इकडे तुम्ही लिहू शकता ग्लिसनिंग हा वर्ड आधी लिहून घेऊया आपण. इथे तुम्ही लिहू शकता फिश, त्यानंतर हेअर, त्यानंतर स्नो कॅप माउंटेन्स, स्नो कॅप, स्नो कॅप माउंटेन्स. आणि वेट स्ट्रीट्स, वेट स्ट्रीट्स, वेट स्ट्रीट्स. अशा प्रकारे ग्लिसनिंगसाठी फिश, हेअर, स्नो कॅप माउंटेन्स अँड वेट स्ट्रीट्स हे वर्ड्स आपण लिहू शकतो. आणि लास्ट वर्ड आहे सेन्सिबल. त्या सेन्सिबलसाठी बघा पुन्हा एकदा आपण सेन्सिबल हा जो वर्ड राहिलेला आहे त्यासाठी जे वर्ड आपण लिहू शकतो ते लिहून घेऊया. सेन्सिबलसाठी तुम्हाला इथे ॲडवाइस हा वर्ड ऑलरेडी दिलेला आहे. आणि डायलॉग, डायलॉग. त्यानंतर डील, त्यासाठी इथे सेन्सिबल वर्ड लिहूया आधी. सेन्सिबल, डायलॉग, त्यानंतर डील, पर्सन आणि आयडिया. अशा प्रकारचे शब्द आपण लिहू शकतो सेन्सिबल या वर्डसाठी, हे लक्षात घ्या. तर
आपली आजची जी पोएम आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, या पोएमचा जो वर्कशॉप आहे तो इथे पूर्ण होतो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.